कन्या राशी 25 ते 31 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी, ऑगस्टच्या या शेवटच्या आठवड्यात ग्रहांचे एक अतिशय शुभ संयोजन तयार होत आहे। या आठवड्यात मंगळ आणि चंद्र कन्या राशीत एकत्र येऊन धनयोग तयार करत आहेत। ज्योतिषशास्त्रात धनयोग खूप प्रभावी मानला जातो, तो राजयोगासारखेच परिणाम देतो। अशा परिस्थितीत या आठवड्यात धनयोगाचा सर्वाधिक फायदा हा कन्या राशीच्या लोकांना होणार आहे। या आठवड्यात या राशीचे नशीब पूर्णपणे बदलणार आहे। संपत्ती आणि मालमत्तेच्या लाभासोबतच प्रगती देखील मिळू शकते। चला तर मग जाणून घेऊया ऑगस्टचा हा शेवटचा आठवडा कन्या राशीसाठी कसा असेल। ऑगस्टच्या या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान राहणार आहे। तुमचे नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देईल। या आठवड्यात तुम्हाला नवीन यश मिळू शकते। या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही जुन्या वादाचे किंवा दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण मिळेल। तुम्ही खूप आरामदायी वाटाल आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असाल। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याची शक्यता आहे। प्रेमजीवनाच्या बाबतीत हा आठवडा खूप उत्साहवर्धक राहणार आहे। प्रेमजीवनातील सर्व समस्या आता दूर होतील। कमिशन आणि कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे। तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याची शक्यता आहे। कन्या राशी, आठवड्याच्या सुरुवातीला तुळ राशीतील चंद्र जूनच्या मध्यापासून ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत मंगळ तुमच्या राशीत असताना सुरू झालेल्या कोणत्याही समस्येवर उपाय आणेल, कारण तुम्ही समस्या सोडवण्याच्या स्थितीत आहात। हे तुम्हाला अधिक कार्यक्षम होण्यास मदत करू शकते। तुमच्या राशीच्या काळात हुशारीने काम करणे हे तुमच्या बोधवाक्याचा भाग असेल। या आठवड्यात शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे नवीन प्रकल्प आणि कल्पनांना मार्ग मोकळा होईल आणि ते सहजपणे प्रवाहित होतील। तुम्हाला हव्या असलेल्या एखाद्या गोष्टीशी जोडा, ज्याला तुम्ही अधिक सहजपणे आकर्षित करू शकाल। तुमचा नकाशा सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणती पावले उचलावी लागतील हे तुम्ही शोधत आहात। धनु राशीचा चंद्र आठवड्याची शेवटी तुम्हाला तुमच्या भावनांशी जोडतो। ही एक संवेदनशील ऊर्जा आहे जी समजूतदारपणा, स्पष्टताने आणि आंतरिक कार्याचे क्षण आणते। कन्या राशी, या आठवड्यात सूर्य तुमच्या राशीत भ्रमण करत असल्याने तुम्हाला स्पष्टता आणि दृढ निश्चय मिळतो, ज्यामुळे ध्येय निश्चितीसाठी ते आदर्श बनते। आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या विश्लेषणात्मक कौशल्यांना वापर करून कामे सुलभ करा आणि उत्पादकता वाढवा। आठवड्याच्या मध्यात स्वतःची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करा, कारण बुध वक्री काही आत्मनिरीक्षण सुचवते की काही आत्मपरीक्षण अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे देऊ शकते। आर्थिकदृष्ट्या बुधवारी सावधगिरी बाळगल्याने दीर्घकालीन फायदा मिळतात। प्रेमसंबंध असलेले ग्रह खोल संबंधांना प्राधान्य देतात, विशेषतः शुक्रवारी, ज्यामुळे तो मनापासून संभाषणासाठी एक उत्तम दिवस बनतो। जर अविवाहित असाल तर अनपेक्षित परिस्थितीत एखाद्या अद्वितीय व्यक्तीला भेटण्यासाठी मोकळे राहा। आरोग्याच्या दृष्टीने ताण कमी करण्यासाठी योग किंवा ध्यान यासारख्या क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहा। शनिवारी पौर्णिमेमुळे सर्जनशील प्रयत्नांना गती मिळते, जे नवीन कलात्मक उपक्रमांचा शोध घेण्यास मदत करते। काम आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन राखण्याचे लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्ही प्रियजनांकडे लक्ष द्याल। ऑगस्ट संपत असताना तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा आणि तुमच्या महत्त्वाकांक्षांसाठी धीराने आणि सुस्थापित आत्मविश्वासाने प्रयत्न करा। कन्या राशी, जेव्हा तुम्ही शांत जागांचा आदर करता तेव्हा नातेसंबंध अधिक दृढ होतात, जे तुम्हाला रिचार्ज करण्यास मदत करतात। तुम्ही तुमच्या विश्रांतीच्या गरजेचा जितका आदर करता तितके तुमचे संबंध अधिक मजबूत होतात। त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी युरेनस आणि नेपच्यून 2027 पर्यंत 5 सेक्स्टाईलपैकी पहिले तयार होतात, ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीशी विश्वास जोडणारा एक दीर्घ चक्र सुरू होतो। तुम्ही स्वतःला जे शेअर करण्याची परवानगी देता, तुमचे सत्य, तुमची असुरक्षितता, तुमची शहाणपण, जे तुमच्या सार्वजनिक प्रभावाचा पाया बनते। तुमचे जितके धैर्य असेल तितकेच तुमच्या कॉलिंगमध्ये तुम्हाला अधिक स्पष्टता मिळते। कन्या राशी, हा ऋतू तुम्हाला स्पष्टता आणि दृढ निश्चयाचा आशीर्वाद देत राहील। आठवड्याच्या सुरुवातीला तुळ राशीचा चंद्र तुम्हाला प्रलंबित समस्यांवर व्यावहारिक उपाय शोधण्यास मदत करेल, ज्यामुळे तुम्ही हुशारीने आणि अधिक कार्यक्षमतेने काम करू शकाल। भविष्यातील प्रकल्पांसाठी नियोजन, संघटन आणि तयारी करण्यासाठी हा एक आदर्श काळ आहे। शुक्र राशीत प्रवेश केल्यानंतर तुमची सर्जनशील क्षमता उघडते आणि तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी योग्य संधी मिळवण्यास मदत होते। आठवड्याच्या शेवटी धनु चंद्र आत्मनिरीक्षण आणि भावनिक वाढीस प्रोत्साहन देतो। तुमच्या सखोल गरजा समजून घेण्यास आणि त्या तुमच्या ध्येयांची कशा जुळवायच्या हे समजून घेण्यास मदत करतो। कन्या राशी, ग्रहस्थिती पाहता या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने असेल,
नवीन कामे सुरू होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला निकाल मिळतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला आदर मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. शिवाय या आठवड्यात तुमच्या कल्पना तुमच्या सभोवतालच्या लोकांकडून ऐकल्या जातील आणि त्यांना पाठिंबा दिला जाईल. सोमवारी तुम्हाला एक अनपेक्षित ऑफर मिळू शकते जी तुम्ही नाकारू नये. नातेसंबंधांमध्ये हा प्रामाणिकपणा आणि मोकळ्या गप्पा मारण्याचा काळ आहे. आठवड्याच्या मध्यभागी तुम्हाला थकवा जाणवू शकतो, म्हणून पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. शुक्रवार एका महत्त्वाच्या विषयावर स्पष्टता आणेल. रविवारी तुमच्या प्रियजनांशी जोडलेले एक आनंददायी घटना तुमची वाट पाहत आहे. कन्या राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल. शुभ क्रमांक 4 असेल. शुभ दिवस शनिवार असेल आणि या आठवड्याचा सल्ला आहे की शनिदेवाला जल अर्पण करा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.